चला आज तुम्हाला दाखवते टेरेसवरती कोणत्या कोणत्या भाज्या आहेत ते. आज मला हार्वेस्ट करायच्या आहेत. चला तर तुमच्यासोबत पण मी शेअर करते. ही कोथिंबीर आज हार्वेस्ट करायची, भरपूर दिवस झालं ही काढायची चाललं होतं, पण फायनली आज तो टाईम आलाय आणि ही काढली ना की खूप जास्त पटकन पुन्हा दुसरी येते. आता मी तुम्हाला दाखवते. याच्यामधली मी अगोदर हार्वेस्ट केली होती, खुडलेली अगोदर. आता ही पुन्हा आली आणि याच्यामध्ये एक टोमॅटोचं झाड आहे, त्याला फुलं पण यायला लागलेत, म्हणून मग ना आता ही काढावंच लागणार आहे. दीपाली मेड हे या ताईंच्या चॅनलचं नाव आहे आणि छान ब्लॉग्स पोस्ट करतात त्या. डेली ब्लॉग्स, मिनी ब्लॉग्स, लॉंग ब्लॉग्स. तर सगळ्यांनी नक्की जाऊन चेकआउट करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा नवीन पालक आणि याच्यामध्ये ही तांदूळची भाजी आहे. मी ही पण आज काढून घेणार आहे, कारण पालक मग छान येऊन जाईल. आणि हा जुना पालक जो त्या दिवशी मी खुडला होता, हा पुन्हा एकदा मागच्या वेळेस तुम्हाला दाखवली होती मी एकदा कोथिंबीरीची हार्वेस्टिंग. आणि मी 2 याच्यामध्ये कोथिंबीर लावली होती, जी की गोण्यांमध्ये लावलेली आहे. आणि काहीच नाही, फक्त माती आणि त्याच्यामध्ये मी घरातला किचन वेस्ट टाकलेलं आहे. पण कोथिंबीर एवढी छान आली होती ना. आणि ही कोथिंबीर छोट्याल्या पानाची नाही आहे, मोठ्याल्या पानांची आहे, पण त्याचा वास पण एकदम मस्त येतो. आणि मागच्या वेळेस मी दुसऱ्या एका गोणीमधली हार्वेस्ट केली होती त्याच्यामध्ये, कारण एक टोमॅटोचं झाड होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये परत ती हार्वेस्ट करायला आली आहे. म्हणजे बघा, एक 7-8 दिवस पण नाही झाले ह्या गोणीमधली कोथिंबीर हार्वेस्ट करून, आणि पुन्हा तिला तेवढीच पानं फुटलेत आणि पुन्हा गोणी गच्च झाली एकदम. म्हणून म्हटलं चला आता ती काढून घेऊया, कारण टोमॅटो मोकळं होऊन जाईल आणि टोमॅटोला जास्त पोषण भेटून जाईल, ज्याने की आता टोमॅटोला पण फुलं आली आहेत, मग त्याचे छान फुलांचं फळांमध्ये रूपांतर होईल. आणि हे जे सगळे टोमॅटो लावलेले आहेत ना, ह्याच्यामधलं एकही टोमॅटो मी स्वतः म्हणजे बी टाकून लावलेलं नाही आहे. कंपोस्टमध्ये गेलेलं ते छिलके वगैरे असतील त्याचंच बीमधून ते उगलेले येतं. आणि टोमॅटो इतके उगले आहेत ना की अक्षरशः सगळे टोमॅटो सगळ्या कुंड्यांमध्ये किंवा ह्या ग्रो बॅगमध्ये ना टोमॅटो बसले असते, एवढे टोमॅटो उगलेले आहेत. पण मी एवढे लावले नाहीत, मोजकेच थोडेफार लावले. त्याच्यापैकी काहींची ग्रोथ छान आहे आणि काहींची ग्रोथ एवढी नाही आहे. आणि इथं मी ना मिरच्या लावल्या होत्या. ह्या मिरच्या म्हणजे त्या लांबवाल्या मोठ्या जाडजाड मिरच्या नसतात का, ज्याच्या आपण मिरची भजे बनवतो, त्या मिरच्या लावलेल्या आहेत. घरातच एक मिरची पिकली होती, मग मी ती कुंडीमध्ये टाकून दिली आणि त्याचेच रोपं बनवले होते. त्याचेच मी 4 रोपं इथं लावलेले आहेत. आता कोथिंबीर पण मी सगळीच काही उपटून तर घेतलीच नाही आहे, मी ती कट करून घेतली आहे, पण सगळीच घेतली नाही आहे. मला जेवढी लागेल त्यातली निम्मीच घेतली मी. 2-3 दिवस मला ते आरामात लागून जाईल आणि मग किचनमध्ये ठेवून का खायचं, त्यापेक्षा मी म्हटलं की चला जेवढी लागते तेवढीच घेते, 2-3 दिवसासाठी भरपूर होऊन जाईल. मग आणखीन 2-3 दिवसांनी ही दोन्ही पण फुटून जातील आणि मला लागेल ती. म्हणजे माझं ना कोथिंबीरीचं आणि पालकाचं मला असं वाटते विकत घ्यायची गरजच लागणार नाही, ते घरचं घरीच होऊन जाईल मस्तपैकी. आता ह्या पालकमध्ये ना आणखीन खूप जास्त उगलेली होती तांदूळची भाजी, म्हणजे एकदम घनदाट झालं होतं. पालक थोडा आणि तांदूळची भाजी, त्यामुळे पालकाची वाढ व्यवस्थित होत नव्हती. मग म्हटलं की चला तांदूळची भाजीच उपटून घेऊया. आणि मग मला पुढची भाजी पण हार्वेस्ट करायच्यात ना, त्याच्यामध्ये मी एवढी थोडी तांदूळची भाजी त्या सगळ्या मिक्स करून बनवता येईल, कारण एवढ्याशा तांदूळच्या भाजीने तर काही होणार नाही. आणि एवढी मेहनतीने उगवलेलं आहे म्हणल्यावर मग फेकून देण्यात काही अर्थ नाही आहे. मग मी आता मिक्स बनवणार, ते कांद्याच्या पातीमध्येच देणार टाकून. हे काही प्रॉब्लेम नाही आहे, छान लागते. आणि हा पालक ना उगूपर्यंत एकदम स्लोली उगला, पण मला वाटते आणखीन 2-4 दिवसातच हा पण हार्वेस्ट करायला येईल. एवढा छान पालक आला आहे ना हा, एकदम हिरवागार आणि लुसलुशीत. बाकीच्या 2 बॅच आहेत त्याच्यापेक्षा ही सगळ्यात सुंदर बॅच आहे मला असं वाटते. आणि खूप थोडंसं बी, म्हणजे एकदम थोडंसं बी पुढीत उरलं होतं, मग ते ठेवून देण्यापेक्षा ना मी ह्याच्यामध्ये टाकून दिलं होतं. म्हटलं चला एक आणखीन येऊन जाईल, म्हणून मी ते याच्यामध्ये लावलं होतं, पण ते सगळ्यात भारी आलं होतं. टेरेसवर लावलेला हा भाजीपाला तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा टाईम याच्यामध्ये ना खूप व्यस्त जातो आणि छान जातो. आणखीन भरपूर गोष्टी लावायच्या राहिलेल्या आहेत. घरामध्येच मी सगळ्या बियांमध्ये लेटसचं बी मागवलं होतं. लेटस म्हणजे आपण याच्या सँडविचमध्ये घालू शकतो किंवा बर्गरमध्ये घालू शकतो त्याची पानं. आणि मी फर्स्ट टाईमच ते उगवते आणि ते छान उगवून आलं आहे. आज मी त्याला दुसऱ्या कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करणार आहे. मी फर्स्ट टाईम उगवते त्याच्यामुळे माहीत नाही आता ते कसं येणार आहे, पण छान 2 पानांवरती आलेलं आहे. मग मी ट्रान्सफर केलं दुसऱ्या कुंड्यांमध्ये ते. पण त्याच्यापैकी 2-4 जरी त्याचे झाडं आली ना तरी पण ते खूप छान होऊन जाईल, म्हणजे घरच्या घरचं बागून जाईल आणि मुलांना पण खायला होईल. असं लेटेस किंवा बेसिल हे काही विकत आणून म्हणजे आम्ही तरी खात नाहीत, बाकीच्यांचं माहीत नाही.
बेसिल पण मी टाकलेलं आहे, जे पास्तामध्ये किंवा पिझ्झामध्ये उपयोगी येतं. आता इथं बघा, हे टोमॅटोचं झाड ना मी आजच वरती शिफ्ट केलेलं आहे. म्हटलं वरती ठेवा त्याला उन्हाला, गॅलरीमध्ये नकोच म्हणून मी वरती आणून ठेवलं. आणि हे असंच आढा उगलेलं होतं. त्याचे आत्तापर्यंत भरपूर सारे टोमॅटो बऱ्याच वेळा मी हार्वेस्ट केलेत. आणि अजून एक दुसरं झाड होतं, म्हणजे असे सगळे मिळून ना 5 टोमॅटो निघले होते. त्यानंतर ही कांद्याची पात हार्वेस्ट करायला आली होती, ती पण मला हार्वेस्ट करून घ्यायची. आणि शेजारच्या टबमध्ये बघू शकता तुम्ही 3 टोमॅटोची झाडं उगलेली आहेत. आणि ती मी अशीच उगली होती कुंडीमध्ये, मी ती ट्रान्सफर करून याच्यामध्ये लावली. पण त्याची ग्रोथ खूप छान, एकदम हिरवेगार आणि लुसलुशीत आहेत ते. त्याला पण 8-15 दिवसांनी मला वाटते थोडे मोठे होतील आणि फुलं यायला सुरुवात होऊन जाईल त्याला पण. आणि ही कांद्याची पातची 3री हार्वेस्टिंग आहे. आणि एवढी पात आहे ना, याच्यामध्ये माझी 2 माणसाची भाजी आरामात होऊन जाते. कांद्याची सुकी पात किंवा बेसन आणि कांद्याची पात मिक्स करून बेसन बनवते मी, ते पण छान होतं. पण शक्यतो कांद्याची सुकी पातच बनवते. आणि मला अजून बरेचसे कांदे लावायचे आहेत, म्हणजे नेहमी हार्वेस्ट भेटेल मला. अशातला माझा तो भाग आहे की नेहमी मला ते हार्वेस्ट भेटून जाईल. आणि ही कुठली की आणखीन 2-4 दिवसांनी परत मला भेटली पाहिजे असं. त्यामुळे मी आणखीन एका बकेटमध्ये किंवा टबमध्ये मी कांद्याची पात लावणार आहे. काल मी टेरेसवर आलेच नव्हते, त्यामुळे आज दुपारीच टेरेसवर आले. आणि पाणी पण घालायचं होतं सगळ्या झाडांना. आता झाडं लगेच सुकून जातात. तरी पण इथं ना ह्या टाकीच्या आडोशाला आहेत ना, त्यामुळे इथे एवढं ऊन येत नाही. बाकी सगळीकडे खूप जास्त ऊन येतं. आता 2 याच्यामधली आणखीन खुडायची राहिलेली आहे. आंबाड्याची भाजी ना मी खूप जास्त लावायला पाहिजे होती, पण तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं. मला असं वाटलं की एवढी बास होऊन जाईल, पण जसं शेतात येतं ना तसं कुंड्यांमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये येत नाही. जेवढी क्वांटिटी शेतामधून लावल्यावर निघते ना, तेवढी याच्यामध्ये निघत नाही. आता शेतामध्ये 2 आंबाडीचे झाडं जरी आज होते तरी पण ते खूप जास्त भाजी देतात. आणि इथं एवढे लावले तरी पण ते म्हणावाशे त्याची एवढी वाढ पण होत नाही आणि त्याची एवढी भाजी पण भेटत नाही. तर मी आणखीन 1-2 ग्रो बॅगमध्ये आंबाडी पण लावणार आहे. गावावरून येताना आंबाडीचे बोंड घेऊन आले होते आणि तेच लावले होते. आता मी रिसेंटलीच तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये की मी हरभरा टाकला होता आणि तो हरभरा एवढा छान उगून आला आहे ना, पण असं जास्त काही दाट नाही आहे. मग तेच कळत नाही की क्वांटिटी माझ्या लक्षात येत नाही. पण आता हळूहळू ती पण लक्षात येईल की किती टाकायला पाहिजे म्हणजे एक भाजी होईल, ते माझ्या लक्षात आलं नाही. आता माणूस अनुभवातूनच शिकतो, हे मात्र खरं आहे. आता माझ्या लक्षात आलं आहे की किती टाकायला पाहिजे किंवा आपल्याकडे किती झाडं पाहिजेत, म्हणजे आपलं भागेल किंवा ॲटलिस्ट एक भाजी तरी होईल. पण आता ही आलीच आहे ना, तर निभरून जाईल म्हणून म्हटलं कवळी आहे तोपर्यंत कट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये मी आणखीन दुसरी भाजी टाकणार, बोलते ना. आणि तर एवढी सगळी हार्वेस्टिंग निघाली आहे आज. त्याच्यामध्ये आहे टोमॅटो, कांद्याची पात, कोथिंबीर, त्यानंतर थोडी तांदूळची भाजी आणि थोडी हरभऱ्याची भाजी. नाही खाली आता. ह्याच्यामध्ये ना ही तांदूळची भाजी उगलेली आहे, ती बाकीच्या वाढीसाठी चांगली नाही आहे म्हणून मला ती काढून घ्यायची आहे. बाकी पण याच्यामध्ये टोमॅटो वगैरे आहेत, पण ते व्यवस्थित येणार नाहीत मग जर ही भाजी आली तर. एकदम सगळं झाकूनच गेलंय त्या भाजीमुळं. इथं आणखीन 2 टोमॅटो उगलेत, म्हणजे टोमॅटो याच्यातला एक सुद्धा मी लावलेला नाहीये, तर ते सगळे असेच उगलेले आहेत.
मला असं वाटतं ही वाली तांदूळची भाजी नाही आहे. आय थिंक वेगळंच आहे काहीतरी, माहित नाही पण काय आहे. हे गवत आहे मला वाटते, भाजी नाही आहे ही. आणि जी अशी छोटीवाली आहे ना, ही तांदूळची भाजी आहे. हे गवतच दिसतंय. आता हे टोमॅटो एकदम मोकळे झालेत. ह्याच्या बुडाला जशा ज्या फांद्या फुटलेल्या असतात ना छोट्या छोट्या, त्या काढून टाकायच्या, म्हणजे त्यांनी वाढ छान होती, वरती झाडांची वाढ होती. आणि त्या आणखी 2 नवीन टोमॅटो आलेत. आता मी हे उपटून दुसरीकडे शिफ्ट करेल.